माणसं दोष देतात. मी बऱ्याच वेळा सांगत राहतो, एखाद्या अपयशी माणसाला विचारलं असं का, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप, मला भयान राहतो असल्या माणसाचं. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून तुम्ही कायम परिस्थितीला दोष देत असता. परिस्थिती जर कारण ठरत असते तर गंगा नदीच्या पलीकडे शाळा, नावेतून जायला पैसे नाहीत म्हणून अंगावरचे कपडे काढून डोक्याला बांधून त्या कपड्यात वह्या ठेवून ते गंगा नदी पार करून शाळेत जाणारे लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान कधीच झाले नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी विचारावं, 30 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलेलं, त्या पुस्तकातल्या 300 नंबर पानावरची दुसऱ्या पॅराग्राफ मधली चौथी ओळ काय आहे? 30 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अचूक सांगायचे. लोक म्हणायचे काय बुद्धिमत्ता आहे, काय स्मरणशक्ती, अद्भुत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. अभ्यास करताना मला पुस्तकं हवी असायची, पण माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती की ते मला विकत पुस्तक आणून देतील. त्यामुळे लहानपणी जेवढे एखादं पुस्तक माझ्या हातावर पडायचं त्यावेळी मी ठरवायचो, आज हे पुस्तक मिळालंय, पुढं भविष्यात ते कधी मिळेल का नाही माहिती नाही. त्यामुळे आत्ताच वाचताना असं वाचू की आयुष्यात पुन्हा या पुस्तकाची गरजच पडता कामा नये. ही स्मरणशक्ती त्या परिस्थितीत मात करता येते. परिस्थिती होती तालुक्याला 10वीची परीक्षा, स्वयंपाक करायला आईला घेऊन जावं तर खर्च परवडणार नाही. रामजी बाबा भीमरावांना म्हणाले, आपण दोघं जाऊ, तुम्ही पेपर द्या, अभ्यास करा, मी स्वयंपाक करत जाईल. तालुक्याच्या ठिकाणी भीमराव आंबेडकर आणि रामजी बाबा वडील दोघं गेले. भीमराव अभ्यास करायचे, परीक्षेला जायचे, पेपर घेऊन दुपारी यायचे. रामजी बाबा जेवायचं ताट त्यांच्या पुढे ठेवायचे, भीमराव जेवून घ्या. भीमराव जेवायचे. जेवता जेवता अचानक वडिलांना विचारायचे, बाबा तुम्ही नाही जेवण? रामजी बाबा म्हणायचे, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. भीमराव जेवण उरकायचे आणि अभ्यासाला जाऊन बसायचे. दुसऱ्या दिवशी पेपरला दुपारी परत माघारी जेवणाचं ताट समोर, जेवता जेवता परत भीमराव विचारायचे, बाबा तुम्ही नाही जेवत? रामजी बाबा म्हणायचे, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. जेवायचे भीमराव अभ्यासाला. तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी नेहमीच. एके दिवशी दुपारचे भीमराव पेपर घेऊन आले. वडिलांनी ताट केलं, जेवायला बसले आणि जेवता जेवता अचानक भीमरावांच्या लक्षात आलं, मी रोज वडिलांना विचारतो तुमचं जेवण, आणि वडील सांगतायत की तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण गेले 5 दिवस मी पाहतोय माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, तर माझ्या नंतर माझे वडील खातात काय? भीमरावांनी वडिलांना विचारलं, बाबा मी रोज विचारतोय तुमच्या जेवणाचं, तुम्ही मला सांगता की तुमचं जेवण झाल्यावर मी जेवतो, पण माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, तर तुम्ही जेवता काय, तुम्ही खाता काय, तुम्हाला भूक नाही का लागत? त्याच दिवशी रामजी बाबांच्या डोळ्यात अश्रू तुळले आणि रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक भाकरीनं भागणार नाही, तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, एवढे ज्ञानसंपन्न व्हा की तुमच्याकडे फक्त माझी भूक, माझी भूक अन्नानं नाही, माझी भूक तुमच्या ज्ञानावर भागेल. आपल्या पित्याची भूक पूर्ण करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या परिस्थितीवर मात करत शिकले. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी ठरले. कोण म्हणतं परिस्थिती तुम्हाला नव्हती? सांगूच नका कारण. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, संकटाला संधी म्हणा. संधीचं सोन्यात रूपांतर करा आणि त्या सोन्याच्या प्रकाशात समाज घडवायला लागला तर जग करता येतं. तुम्ही गरीब आहे ना, उत्तम, ही तुम्हाला श्रीमंत व्हायला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. तुम्ही बुद्धी कमी आहे म्हणता ना, उत्तम, विद्वान व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम देणगी आहे. अरे धडधाकटा होता, आम्ही सगळं एवढं भरभरून दिलं, अडचण काय? थॉमस एडिसन माहिती असेल, विद्युत बल्बचा शोध त्यांनी लावला. आज सगळं जग जे प्रकाशमान झालेलं दिसतंय ना, ते त्या एडिसनच्या शोधामुळे 1093 शोध, पेटंट त्याच्या नावाने. सगळ्यात जास्त शोध लावलेला शास्त्र हा एडिसन जन्मता बहिरा होता.
आणि बहिरा असल्यामुळं तो मंदबुद्धी गेली, पण तरी त्याच्या आईने त्याला शाळेत घातलं. आईची इच्छा होती मुलाने शिकावं. काही दिवस तो शाळेत गेला खरं. एके दिवशी शाळेतनं घरी आला की त्याच्या शाळेतल्या बाईंची चिठ्ठी घेतली. आल्या आईने त्याचं स्वागत तर केलंच, पण एडिसन आल्याला आईला म्हणाला, आई आज आमच्या शाळेतल्या बाईने तुला चिठ्ठी दिली. आणि आपल्या आईच्या हातावरती चिठ्ठी ठेवली. एडिसनच्या आईनं ती चिठ्ठी वाचली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या लायकीचा नाही, तो मंदबुद्धी आहे. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. त्यामुळे कृपा करून उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका. ती चिठ्ठी वाचताना त्या आईच्या डोळ्यात कळविषयी अश्रू सुटले, पण त्या अश्रू आपल्या पोरला दिसू नये म्हणून तिला शितापिना झटकले. एडिसनने विचारलं, आई काय लिहिलंय त्या बाईने? आणि एडिसनची आई म्हणाली, बाळा तुझ्या बाई असं लिहित आहेत की तुमचा एडिसन खूप म्हणजे खूपच हुशार आहे. इतका हुशार आहे की सगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी पटीने त्याला अधिक येत आहे. हे बाकीचे विद्यार्थी त्याच्यापेक्षा खूप कमी आहेत. त्या विद्यार्थ्यांना याच्या बरोबर आणायचं म्हणजे आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील. मग उगाच शाळेत येऊन याचा वेळ वाया जाईल. त्यापेक्षा तुमच्या एडिसनला तुम्ही घरीच शिकवा. एडिसन मला असं म्हणाल्या बाई. अरे हो, खूप हुशार आहेस, आता उद्यापासून आपण घरीच शिकूया. एडिसनलाही आनंद झाला, घरीच शिकायचं. आणि या आईनं या मंदबुद्धी बहिऱ्या एडिसनला शिकवायला सुरुवात केली. वयाच्या 10व्या वर्षी त्यानं स्वतःची प्रयोगशाळा सुरू केली आणि वयाच्या 11व्या वर्षी या एडिसननं पहिला शोध लावला. पुढे तो मोठा झाला, त्याची आई निर्वचली आणि आई निधन पावल्यानंतर आईची खोली आवरायला म्हणून एडिसन तिच्या खोलीत गेला. तर तिच्या ट्रंकेतनं लहानपणी त्याच्या शाळेतनं दिलेली ती चिठ्ठी सापडली. ती उघडली आणि तो वाचायला लागला. त्या चिठ्ठीत तेच लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या लायकीचा नाही, तो मंदबुद्धी आहे. जगातला कुठलाही शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. ती चिठ्ठी वाचली आणि एडिसनच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू उठलायला. जगातला कुठलाच शिक्षक ज्याला शिकवू शकत नव्हता त्या एडिसनला त्याच्या आईनं घडवलं. अरे बहिरा होता एडिसन, मंदबुद्धी होता, तर 1093 शोध त्यांनी लावले. आपण तर धडधाकट माणसं आहोत. अरे आपण किती काय मिळवायला हवं, किती काय घडवायला हवं. फक्त अपेक्षित असते ती सकारात्मकता, ती आम्हाला पेरता यायला हवी. प्रोत्साहन देता यायला हवं, उत्साह वाढवता यायला हवा, पुढं चल सांगता यायला हवं. क्षमता प्रत्येकात आहे, फक्त पुढं जा म्हणणाऱ्या माणसांची आज गरज आहे. आमची अडचण नेमकी तिथं आहे. आपण कुणाच्या संगतीत आहोत याच्यावरनं ठरतं आपण काय होणार आहोत. नाहीतर हल्ली अडचण तीच आहे. आमच्या घरात आमचेच पालक मुलाला गाढवाशिवाय बोलावत. त्याने काही नवं करायचं म्हटलं तर तुला जमणारच नाही, एवढा विश्वास वाढला त्याच्यावर. मला प्रश्न पडलो, ज्यांची मुलं कलेक्टर होतात, ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, त्यांच्या घरातलं वातावरण कधी बघितलंय? तो मुलगा कपडे न घालता उघडा नवरा घरात फिरत असतो. आई चिडत नाही, आई रागवत नाही. आई त्याला सांगते, बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्याला काय कळत नाही, शर्ट नाही, चड्डी नाही, आई म्हणते सुंदर. आई खरंच? अरे हो, कपडे न घालता एवढे सुंदर दिसतात, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसतात. पोरगं पळत जातं, चड्डी घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो चड्डी घातल्यावर एवढे सुंदर दिसतात, शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसतात. पोरगं पळत जातं, शर्ट घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसतात, थोडीशी पावडर लावली, जरासा भांग पाडला, किती छान दिसाल. पोरगं पळत जातं, पावडर लावतं, भांग पाडतं. आई आता कसा दिसतो? तोपर्यंत वडिलांनी सदा तुमच्यासारख्या काय नागपुरात कुणी देखील नाही. पोराची छाती लगेच अभिमानाने भरते. ते आजोबाकडे पळत जातं, आजोबा मी कसा दिसतो? कलेक्टरच झालं ना पूर्ण. किती वेळ लागला. एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात उपयोगिता मूल्य नाही असा एकही घटक नाही. एकही आपण तर जिवंत हाडामासाची माणसं आहे.
गाढव गाढव म्हणतात, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवाने लावला. शिवाजी महाराजांच्या काळात गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे, त्याला उंच डोंगरावरनं जंगलात सोडून द्यायचे. गाढव डोंगरातून अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतात. महाराष्ट्रातले 65 घाट हे गाढवाने शोधलेले. त्यामुळे आमच्या पोराला गाढव म्हणताना त्याच्यात सुद्धा असा काहीतरी आलं की गुण आहे, याचीच आपण ख्याल, त्या गुणांचा विकास करा, तोही इतिहास घडवेल ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सकारात्मक वातावरण, सकारात्मकता पेरणे हे तुमचं माझं सगळ्यात मोठं ध्येय असलं पाहिजे. सगळ्या काही अडचण नाही, तुम्ही कोण होताय. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, 3 प्रश्नांची उत्तरं ज्याला मिळवता आली त्याला यश मिळवता आलं. पहिलं गोष्ट काय, कसं, या 2 प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाकडे असतात. उत्तर नसते ते तिसऱ्या प्रश्नाचं, तो आहे का. प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा, काय करतोय, कसं करतोय. आणि तिसरा प्रश्न आहे का करतोय. याचं उत्तर जर देता आलं ना तर यशस्वी झालं. एखाद्याला विचारावं काय करतोय, मेडिकल करतोय, कसं करतोय, उत्तर करतोय, का करतोय. आणि तो सांगतो 2 वर्षापूर्वी कोरोनासारखी महामारी आली, डोळ्यात एकाच माणसं मरून जाताना पाहायला लागली. वडिलांना चितेवर न्यायला मुलाला जाता आलं नाही, मुलगा गेला तर त्याच्या चितेला न्यायला बापाला पोचता आलं नाही. जीवा भावाची असंख्य माणसं गेली. उद्या जर अशी महामारी आली तर माझ्या समाजातला उपचाराअभावी असा कोणी मरू नये म्हणून मला डॉक्टर व्हायचंय का. हे उत्तर केवढं तुमचं व्यापक असेल ना, तेवढं तुमचं यश मोठं असेल, तेवढी तुमची कीर्ती मोठी असेल. वैयक्तिक पाहू नका, समाजाचा, राष्ट्राचा विचार करा. हे शिक्षण, नाहीतर दुर्दैवाची गोष्ट काय माहिती, आमच्या शिक्षणानं डॉक्टर बनवला, पण हा डॉक्टर किडण्या चोरणारा ठरला. हा इंजिनियरचा पूल बांधतो, त्या पुलाखालून पाणी जाण्याच्या ऐवजी पाण्यातून पूल वाहून जायला लागले. आम्ही डॉक्टर इंजिनियर घडवले, पण दुर्दैवानं आम्ही माणूस घडवायला कधी पूर्ण आमची शोधा. आम्हाला माणूस घडवता आला पाहिजे, माणूस जे व्यापक का सोडतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेला प्रत्येक प्रसंग म्हणजे मृत्यूचा प्रसंग होता. आम्ही सतत संकट करतो ना. महाराजांचं आयुष्य संकटाने भरलंय. प्रत्येक प्रसंग मृत्यूचा आहे. फतेह खानाला मृत्यू, अफजल खानाला मृत्यू, शाहिस्ता खानाला मृत्यू, मिर्झा जयसिंहाला मृत्यू, महाराज आग्र्याला गेले, मृत्यूच. प्रत्येक प्रसंगात मृत्यू आहे. पण तरीही महाराजांनी त्या मृत्यूवर मात करत विजय संपादन केला. कशाच्या बळावर माहिती आहे, कुणाकडेही नाही असा अलौकिक गुण महाराजांकडे होता. स्वतःच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन युद्धाला आले खरे. कुरुक्षेत्रावर सारथ्य करणाऱ्या कृष्णाने सांगितलं, अर्जुना लढ, सिद्ध हो. अर्जुनाने समोर बघितलं, कृपाचार्य दुःशासन, दुर्योधन, अरे भाऊ माझे गुरु आहेत. अर्जुन भावविवश झाला, खचला, शक्तिपात झाल्यासारखा रथातनं खाली उतरला, विचलित झाला, गोंधळून गेला. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाला, नाही लढू शकत. एवढा प्रचंड मोठा धनुर्धारी असलेला अर्जुन सुद्धा विचलित झाला, गोंधळला. पण आपल्या 50 वर्षाच्या कालखंडात प्रत्येक प्रसंग मृत्यूचा असून शिवाजी महाराज मात्र तुम्हाला कुठेही विचलित झालेले दिसत नाही, गोंधळलेले दिसत नाही. अफजल खानानं डाव्या बाजूला दाबून धरलं. शंभर महाराज विचलित झाले असते तर स्वराज्याचा ग्रंथ तिथंच अटकला असता. पण अशा मरणांतिक क्षणी सुद्धा त्यांचं स्वतःच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण. आमच्या शाळांमध्ये आम्ही आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो, अभ्यासाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो, पण स्वतःच्या भावनांचं नियोजन कसं करावं हे मात्र आम्ही शिकवत नाही. ज्या दिवशी ते आम्ही शिकवू त्या दिवशी या देशात एकही आत्महत्या घडणार नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तू नाही. हे नियंत्रण करा ठेवता आलं पाहिजे. हे भावनिक नियोजनाचं शिक्षण आमच्या पिढीला देता आलं पाहिजे. नापास झाला हरकत नाही,
खेळाडू मनानं त्याला पराभव सुद्धा पचवता आला पाहिजे आणि विजयाचा उन्माद टाळून तोही त्याला संयमाने घेता आला पाहिजे. ही मनाची स्थिरता, त्याच्यासाठीच भावनिक नियोजन त्याला शिकवलं पाहिजे. आणि जीवन अनुभवानं हे जमतं. 16 वर्षाचे ज्ञानेश्वरी लिहितात. समाजाला शहाणं करायचं आहे म्हणून पायपेट करत राहतात. कुणी अंगावर चिकन फेकतंय, कुणी अंगावर शेणी टाकतं, कुणी संन्यासाची पोरं म्हणून हिणवतं. तो ज्ञानाचा ईश्वर व्याकुळतो. संतांद्वारे तुमच्यासाठी चाललंय, तुमचं भलं व्हावं, समाज घडावा याच्यासाठी फिरतोय, ज्ञानवंत व्हावा याच्यासाठी धडपडतोय. अरे तुम्ही मलाच चिकल मारता, मलाच शिव्या घालता, मलाच शेणता का? संतापले एके दिवशी आणि संतांना शरण आले, झोपडीत आत शिरले, ताटी लावून आत रागावून चिडून बसले. 10 वर्षाच्या मुक्ताईनं ते म्हटले. ज्ञानोबा रागावला हे त्याला कळलं. बसेल 10 मिनिटात, नंतर राग शांत होईल आणि येईल बाहेर. 10 वर्षाच्या मुक्ताईनं 10-15 मिनिटं वाट बघितली. अरे ज्ञानोबा बाहेर यायचं चिन्ह दिसेल तर ते हलक्याच ताटी पुढे गेली, ताटीवर थापा मारल्या. एक ज्ञानो दादा, एक ज्ञानो दादा. आतून एक नाही, 2 नाही. मुक्ताईला वाटलं अजून राग गेला नाही, थोड्या वेळ बसू द्या, वासच येईल बाहेर आपसूक. परत मुक्ताई आपल्या कामाला गेली. अर्ध्या तासाने ती परत आली. ज्ञानोबा बाहेर नव्हती आली. ती परत ताटी पुढे उभा राहिली, ताटीवर थापा मारू लागली. एक ज्ञानो दादा, बस झालं ना आता, येणार बाहेर. एक ज्ञानो दादा, येणार रे, येणार रे. मुक्ताईच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू ओघळायला लागले. पण ज्ञानोबा होई देईना, प्रतिसादच देईना. काय करावं मुक्ताईला कळेना. 5-10 मिनिटं थांबली, परत ताटी समोर गेली, परत थापा मारला. एक ज्ञानो दादा, येणार रे, बसता किती रागावशील. एक ज्ञानो दादा, येणार बाहेर. परत ज्ञानोबा बाहेर यायचं नाव घेणार. मग मात्र ती इवलीशी मुक्ताईच आजच्या जागी स्थिर झाली आणि ज्ञानोबांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात सांगू लागली. विश्वे रागे झाला वनी, संधी सुखे भावे पाणी. तुम्ही तरुण विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 10 वर्षाची मुक्ताई ज्ञानाच्या ईश्वराला सांगतेय. विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात? तुम्ही तरुण विश्व तारा, आधी स्वतःचा राग आवरायला शिका, मग दुनियेवर रागवा. आवाज झाला आता, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 10 वर्षाची मुक्ताई. मला प्रश्न पडतो, ही मुक्ताई कुठल्या विद्यापीठात गेली असेल, कुठल्या महाविद्यालयात शिक्षण घेतलं असेल? साक्षात ज्ञानाच्या ईश्वराला ज्ञान देण्यावर सामर्थ्य तिच्यात कुठून आलं असेल? हे संचित असतं. पिढ्यानपिढ्या तुमच्या माझ्या ठेवण्यातून उतरले. हा जीवन अनुभव असतो. त्यामुळे एक वेळ सगळं बाजूला ठेवा. पण या उद्याच्या पिढीचं जर खरंच काही घडवायचं असेल तर मुक्ताईसारखं मन घडवा. कारण जो मन जिंकतो तोच रण जिंकतो. ही सगळ्यात महत्वाची वस्तू. या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. आणि या जगात दुसरं कुणीही तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकू शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. त्यामुळे मन करायला मला असं वाटतं की सकाळ माध्यम समूह आणि आदरणीय गोविंदराव वंजारे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेला हा सोहळा रण जिंकण्यासाठी मन घडवण्याचा सोहळा. या संख्ये मनात घडावी आणि या मनाने उद्याचं रण जिंकावं आणि उद्याचं विश्व घडवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.